मंडळी, शर्वाई नॅचरल्समध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की बिलोनी घी, बाजारात मिळणारं घी, A2 घी याच्यात फरक काय। तसं तर मी आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तरी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की काही तुपे खूप स्वस्त असतात, काही तुपे खूप महाग असतात। तर तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन करायला मी आज येथे आलेली आहे। देशी गाय काय आणि विदेशी गाय काय हे तर माहित झालेलं आहे। जर्सी हॉलिस्टीन हे विदेशी गाई, याचं तुम्ही दूध तूप काही घेतलं तर तुम्हाला आजार हा लागणारच 100%। आणि आता देशी गाय जर म्हटलं तर लगेच समोरचे काय विचारतात, ताई म्हणजे गिर गाय ना? अरे नाही, भारतामध्ये 36 प्रकारच्या देशी गायी आहेत आणि गिर ही गुजरातची आहे, नाशिकची डांगी आहे, सोलापूरची खिल्लार आहे। तर या 36 गायींच्या दुधात तुपातले गुणधर्म एकच आहेत। पण गिर गाय काय थोडंसं मार्केटिंग स्टाईलने त्याचं जास्त पब्लिसिटी केली गेलेली आहे। आणि दुसरं म्हणजे गिर गाय थोडी गरीब असते, गिर गाय थोडंसं दूध जास्त देते, त्यामुळे ती ठेवणाऱ्यालाही परवडते। पण मंडळी, असं करू नका। ज्या ज्या प्रदेशात जी गाय आहे तिथेच त्यांचं संगोपन करा। तशाच लाल कंधारी, थारापरकर अशा अनेक प्रकारच्या गायी असतात। कुठल्याही देशी गायीचं दूध व तूप यांचा गुणधर्म सारखाच असतो। तर मंडळी, मी ॲडव्हान्स डिप्लोमा इन पंचगव्य केलेला आहे भारत सेवक समाज न्यू दिल्ली येथून। तर याचा अभ्यास जसा जसा मी करत गेले तसं तसं माझे अनेक शंकांचं निरसन मला मिळत गेलं की आपण काय करतो मंडळी, आपण जे दूध घेतो आणि घरचं तूप म्हणतो त्याची आपण फक्त साय बाजूला काढतो आणि त्या साईचं म्हणजे विरजण लावून, ताक काढून, लोणी काढून त्याचं तूप काढतो। पण मंडळी, हे चालत नाही। याच्यामध्ये फॅट कंटेंट्स खूप जास्त येतात, याने थोडासा कोलेस्ट्रॉल हा वाढू शकतो। जे शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं बिलोनी तूप असतं ते म्हणजे दुधाला विरजण लावणे। मग आम्ही काय करतो, गायी ज्या चरायला पाठवलेल्या असतात सांजवेळी घरी येतात आणि मग संध्याकाळी उन्ह उतरल्यावर त्यांचं दूध काढलं जातं, ते मंद आचेवर चुलीवर तापवलं जातं। मग परत त्याला थोडं कोमट होऊ द्यावं लागतं, मग ते कोमट झाल्यावर त्याला विरजण लावलं जातं आणि पहाटे सूर्योदयाच्या आतच त्याचं तूप काढलं जातं। आणि ते पण लाकडाच्या रवीने घुसळून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज। आजकाल काय होतं, आपण जे घरी करतो ते ब्लेंडर फक्त वन साइड फिरतात, त्याचा काही उपयोग नसतो। म्हणून हे या बिलोनी तुपाला महत्व आहे। मंडळी, आता जे हे बिलोनी पद्धतीने घरच्या घरी शास्त्रोक्त आयुर्वेदिक पद्धतीने तूप काढलं जातं, याला 1 लिटर तुपाला 30 लिटर दूध लागतं। तुम्हीच हिशोब करा की तुमच्या शहरामध्ये दुधाचा भाव काय। आता दुधाचा भाव जर साधारण आपण 80 रुपये घेतला, गिर गाय घ्या किंवा दुसरी कुठली देशी गाय असेल, तरी 30 लिटर दूध लागणार, म्हणजे त्याला 2400 रुपये फक्त दुधाचा खर्च, मॅन पॉवरचा नंतर खर्च किंवा अनेक जे ॲडिशनल कॉस्ट आहेत, पॅकिंगचा खर्च, लेबलिंगचा खर्च, गाईचे साजूक घरगुती तूप म्हणून काही लोक खूप कमी भावामध्ये हे तूप विकतात। तर तिथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे खरंच साजूक तूप आहे का, यांनी खरंच दुधाला विरजण लावलेलं आहे का। तुम्ही एक दिवस घरी करून बघा की 1 लिटर जर तुम्ही दुधाला विरजण लावलं तर तुमचं अगदी 25 ते 30 ग्रॅम फक्त तूप निघतं। मग आपल्या 1 लिटर तुपाला साधारण आपल्याला 30 लिटर दूध लागतं। जे लोक साईच्या तुपाला विरजण लावतात त्यांना ते कमी भावामध्ये लोकांपर्यंत पोहोचवता येतं, पण त्याच्यात आयुर्वेदिक जे आपल्याला शास्त्रोक्त आयुर्वेदिक गुणधर्म पाहिजेत ते त्याच्यात नसतात। त्याच्यात आजार बरे करण्याची ताकद नसते, तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं ताकद नसते। उलट तशा प्रकारचं जर तूप जास्त खाल्लं गेलं तर तुमचं बीपी वाढू शकतं, कोलेस्ट्रॉल वाढू शकतात, बाकी आजारही वाढू शकतात। पण हे मात्र नक्की की अगदी घाणेरडं कुठलं तरी खाण्यापेक्षा ते ठीक, ओके। आता घाणेरडं तूप म्हणजे काय, आता एक उदाहरण देते। आता कानपूरकडे खूप चामड्याचा मोठा व्यापार आहे, मग तिथे काही फॅक्टरीज अशा आहेत की ते जनावरांच्या चरबीपासून असा एक तुपासारखा पदार्थ तयार करतात। आणि आजकाल सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की तुम्ही
ते व्यवस्थित पिवळ्या रंगाचं करू शकतात। त्याच्यात व्यवस्थित गाईच्या तुपाचा इसेन्स टाकू शकतात, तसा रंग टाकू शकतात आणि जे आपलं दुसरं तूप जे मिळतं त्याच्यात ते मिक्स करून दिलं जातं। अशी ही एक तूप भेसळ करण्याची पद्धत आहे। आता तुम्ही जे ते जनावरांची चरबीच जर डायरेक्ट विकत घेतली ना मंडळी, तर तुम्हाला ती होलसेलमध्ये 250-300 रुपये किलो सुद्धा मिळते। तेच लोक रिटेलमध्ये 300-400 रुपयात विकतात आणि आपली मंडळी धावत जाते की अरे इतकं स्वस्त गाईचं घरगुती तूप मिळतंय। पण थोडंसं लॉजिक लावा, थोडं मेंदूला ताण द्या की जर दूध एवढं महाग असेल तर दुधापासून मिळणारं तूप याची किंमत काय निघाली पाहिजे। जे बिलोनी तूप आहे ना की ज्याच्यामध्ये 30 लिटर दुधातनं 1 लिटरच तूप काढलं जातं। अनेक औषधी गुणधर्म आहेत, अगदी मी सांगून सांगून थकून जाईल इतके गुणधर्म आहेत। अगदी आपण लहान मुलांपासून घेऊयात तर लहान मुलांचे हाडं बळकट होतात, त्यांचे दात भक्कम होतात। याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, फॉस्फरस असतं। लहान मुलांच्या स्मरणशक्ती करता, मेंदू करता हे अतिशय उत्तम आहे। मुलं अतिशय तल्लख बुद्धीचे होतात, चप्पळ होतात। वयस्कर माणसांनी दुसरे कुठलेही औषध घेण्यापेक्षा सकाळी सकाळी किंवा झोपताना कोमट पाण्यामध्ये चमचाभर तूप घेतलं तर त्यांना कुठलाही बद्धकोष्ठतेचा आजार होत नाही। तुमची आतडी आतून नेहमी मऊ राहतात। तसेच गरोदर बाई करता सुद्धा हे देशी बिलोनी तूप अतिशय चांगलं आहे। तिच्या बाळाकरता हे चांगलं आहे। या तुपामध्ये अमायनो ऍसिड्स भरपूर असतात, त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं जातं। हे तूप तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या धामण्या कधीही कडकपणा त्यांना येणार नाही। घातक कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल आहे, ते कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं। त्यामुळे तुम्हाला बीपी, डायबिटीस, हार्टचे कुठलेही आजार होणार नाहीत। आजार कुठल्या तुपाने होतात मंडळी, तर तुम्ही बाजारातून आणलेल्या भेसळयुक्त तुपाने तुम्हाला आजार होऊ शकतात। अतिशय घातक असतं, याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतो किंवा यांनी सगळेच आजार। हे जे आपलं बिलोनी तूप आहे हे डायबिटीसच्या लोकांना, मधुमेहींना अतिशय उत्तम आहे। मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे, तुमची रेझिस्टिव्ह पॉवर, इम्युनिटी वाढली जाते। कॅन्सर मध्ये जे फ्री रॅडिकल्स तुमचे एमिट होतात ते याच्यामुळे कंट्रोलमध्ये येतात। त्यामुळे अनेक कॅन्सर पेशंटला सुद्धा डॉक्टर सांगतात की तुम्ही देशी गाईचं तूप मिळालं तर खा। पण देशी गाईचं तूप कुठलं मंडळी, तर ते साईपासून काढलेलं नाही, तर पूर्ण दुधाला जिथे विरजण लावलं जातं तेच तूप। आता हे आर्थरायटिस मध्ये अतिशय चांगलं, ज्यांच्या गुडघ्यातून कटकट आवाज येतो त्यांनी तर जरूर 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी हे तूप खावं। जेवणाबरोबर तुम्ही हे तूप खाणार असाल तर पहिल्याच घासात तुम्ही भात वरण किंवा जे तुम्ही, आता मी मिलेट डाएट सांगते त्याच्या पहिल्याच घासात तुम्ही तूप खाऊन घ्यावा, नंतर बाकीचा आहार घ्यावा। ज्यांना मोतीबिंदूचे आजार आहेत, ज्यांना मूत्राशयाचे कुठलेही आजार असू द्यात, त्याच्यावर हे तूप अतिशय गुणकारी आहे। मंडळी अगदी शिवकालीन इतिहासात सुद्धा लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे खूप जुने जुने तूप ड्रम मध्ये भरून ठेवलेले असायचे। हया करून हे सैन्य माघारी यायचं किंवा हे लोक बरोबर हे तूप पण घेऊन जायचे, तर यांच्या जखमेवर हे तूप लावलं, जुनं गाईचं तूप, की रात्रीतनं जखम बरी व्हायची। अशा काही गोष्टी सुद्धा आपल्या इतिहासात सापडतात। तूप तुम्ही नाकात 1-1 थेंब टाकू शकतात, हे तर अतिशय चांगलं औषध आहे। तूप थोडंसं पातळ करून, कोमट कोमट करून तुम्ही नाकामध्ये अशी वर मान करून खाली उशी ठेवून नाकात 1-1 थेंब टाकू शकतात। तुपाचं नस्य म्हणतात त्याला। तर मंडळी यांनी तर अगदी अमृतापेक्षा चांगलं आहे। तुम्हाला इन्सोम्निया होणार नाही, निद्रानाश कधी होणार नाही, शांत झोप लागेल। ज्यांना घोरण्याचा त्रास आहे, तर ज्यांना घोरण्याचा त्रास म्हणजे बाजूच्या माणसाला तो त्रास होतो, स्वतःला समजतही नाही, पण मग बाजूच्या माणसाने झोपायच्या आधी नाकामध्ये तुपाचे 1-1 थेंब टाकला, 2-2 थेंब टाकले तरी 3 दिवसात त्या माणसाचं घोरणं हे पूर्णपणे थांबतं। नाकामध्ये तूप टाकल्याने तुमचे केस चांगले होतात, त्वचा चांगली होते, तुमच्या चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो येतो, अशी चकाकी येते। मायग्रेनवर, अर्धशिशीवर अतिशय उत्तम आहे। तुमची डोकेदुखी कुठे पळून जाईल हे तुम्हाला कळणार नाही।
तसं नाभीमध्ये सुद्धा थोडंसं तूप पातळ करून बोटाने लावून द्यावं. तळपायाला झोपताना लावावं. अतिशय गाढ झोप येते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जर तुम्हाला सर्दी झालेली असेल, नाक चोंदलेलं असेल, तर नाक थोडं साफ करून तुम्ही हे कोमट कोमट तूप एक एक दोन दोन ड्रॉप जर असं नाकवर करून नाकात टाकलं तर तुमचं अगदी काही वेळातच नाक मोकळं होऊन जातं. तुमची सर्दी कुठल्या कुठे पळून जाते. बऱ्याचदा तूप जे हे पाठवलं जातं ते ट्रान्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम येतो, त्यामुळे असं प्लास्टिकच्या बर्नीमध्ये पाठवलं जातं. पण मंडळी, घरी आल्या आल्या हे तूप तुम्ही असं काचेच्या एखाद्या बर्नीमध्ये काढून घ्यावं. प्लास्टिक अतिशय वाईटच, त्यामुळे तुम्ही जर बाकीचं सगळं चांगलं खाल्लं, प्लास्टिकचा वापर केला तर काहीही उपयोग होत नाही. तुमच्या घराजवळ कुठलीही गोशाळा असेल तर तुम्ही तिथून हे तूप म्हणजे जे अगदी गॅरंटेड आहे त्यांच्याकडून हे तूप घेऊ शकतात. तुम्हाला जर उपलब्ध नसेल तर आम्ही सुद्धा भारतभरात हे कुरिअरद्वारे पाठवतो. तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय गोमाता.